Hello everyone. Our today's topic is microbes in industrial production. ठीक है. नेक्स्ट टॉपिक है आपला माइक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ठीक आहे. याच्या आधीच्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं आपण मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर आपण अन्न पदार्थ बनवण्यासाठी करू शकतो, बरोबर आहे. किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण डायरेक्टली काय करू शकतो, ऍज अ फूड म्हणून कन्झ्युम करू शकतो. हे आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मशरूम होते, ईस्ट होते, बरोबर आहे. ईस्ट, फंजाय होते. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण काय करू शकतो, फूड मटेरियल म्हणून कन्झ्युम करू शकतो किंवा त्यांच्यापासून वेगवेगळे काय करू शकतो, फूड बनवू शकतो. हे पाहिलं होतं. मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन, बरोबर आहे. इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात त्या प्रोडक्ट साठी सुद्धा आपण काय करू शकतो, मिळवण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय करतो, यूज करतो. ठीक आहे. म्हणून सांगितलं मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की ड्युरिंग फर्मेंटेशन व्हेरायटी ऑफ प्रोडक्ट such as alcoholic beverages, त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड, विटॅमिन, त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये की ग्रोथ हॉर्मोन, एन्झाईम, अँटीबायोटिक ETC आर प्रोड्यूस. ठीक आहे. काय सांगितलं, ड्युरिंग फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय, आमवण्याची प्रक्रिया. आणि आमवण्याची प्रक्रिया आपण कोणाच्या माध्यमातून करतो, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या. काही सबस्ट्रेट राहतात आपल्याकडे, जसं गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, बरोबर. हे सबस्ट्रेट राहतात, त्यांना आपण आमवतो. आमवल्याच्या नंतर काय होतात, वेगवेगळे आपल्याला प्रोडक्ट मिळतात. कोणते प्रोडक्ट मिळू शकते, अल्कोहोलिक बेव्हरेजेस मिळू शकतात, पेय पदार्थ, बरोबर आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड मिळतात, व्हिटॅमिन, ग्रोथ हॉर्मोन, एन्झाईम, अँटीबायोटिक, हे सगळे काय होतात, प्रोडक्ट मिळतात. ऍक्च्युअली हे प्रोडक्ट काय, ऑल दीज आर द सेकंडरी मेटाबोलाइट्स. ऑल दीज आर सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोड्यूस बाय मायक्रोब्स. ठीक आहे. हे सगळे काय, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, जे कोणी तयार केलेले आहे, मायक्रोब्सनी तयार केलेले आहे. अँड दिस इज नॉट रिक्वायर्ड फॉर growth of these microbes. ठीक आहे. हे सगळे काय आहे, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे, जे कोणी तयार केलेले आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमने केलेले आहे तयार. पण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला हे सेकंडरी मेटाबोलाइट्स लागत नाही, त्यांच्या ते कामीचे नसतात. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो की पुढे द टाइप ऑफ सबस्ट्रेट and type of microbes result into production of specific secondary metabolite. ठीक आहे. काय सांगितलं, सबस्ट्रेट कोणता आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, की कोणते फ्रूट ज्यूस आहे, बरोबर आहे. सबस्ट्रेट टाईप कोणता आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा, मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे, ईस्ट आहे, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, बरोबर आहे. त्या सबस्ट्रेटच्या टाईपवर आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या टाईपवर काय होतात, मेटाबोलाइट्सचे टाईप ठरतात, बरोबर आहे. जर आपण गहू, ज्वारी, बाजरी वापरले आणि त्याच्यामध्ये ईस्ट वापरला
ऍज अ मायक्रोब म्हणून, तर त्याच्यापासून मिळणारे सेकंडरी मेटाबोलाइट्स कोणते राहणार? अल्कोहोलिक बेवरेजेस, बरोबर आहे. एक बॅक्टेरिया सपोज ऍस्परजिलस नायगर नावाचा बॅक्टेरिया जर युज केला, त्याच्यापासून सेकंडरी मेटाबोलाइट कोणते मिळतील आपल्याला? त्याच्यापासून मिळतील आपल्याला ऑर्गॅनिक ऍसिड, बरोबर आहे. सिट्रिक ऍसिड, ग्लुकोनिक ऍसिड अशा ऍसिड मिळतील. म्हणजे सिम्पली आपण सांगू शकतो की सबस्ट्रेट कोणता वापरला आणि टाईप कोणता वापरला त्याच्यावरून याच्यापैकी कोणता सेकंडरी मेटाबोलाइट मिळू शकते हे ठरलेलं असते, बरोबर. सबस्ट्रेट कोणता आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे याच्यावर डिपेंड असते की आपल्याला मेटाबोलाइट्स कोणता मिळणार आहे ते, ठीक आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो प्रोडक्शन ऑन इंडस्ट्रियल स्केल, ऑन अन इंडस्ट्रियल स्केल require growing microbes in large vessel called as fermenter. ठीक आहे. आता सिंपल आहे की आपल्याला इंडस्ट्रियल लेवलवर काय करायचं आहे? प्रोडक्शन घ्यायचं आहे. म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा काय लागणार? खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम लागणार. मग त्यांना आपण ग्रो कशामध्ये करणार? एका मोठ्या भांड्यामध्ये करणार. त्या भांड्याला आपण काय म्हणतो? फर्मंटर म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल काय सांगितलं? पॉइंट आहे आजचा आपला मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल उत्पादनामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग कशा प्रकारे होतो? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण अल्कोहोल तयार करतो, ऍसिड्स तयार करतो, एन्झाईम तयार करतो, व्हिटॅमिन तयार करतो, ग्रोथ हॉर्मोन्स तयार करतो, अँटीबायोटिक्स तयार करतो. या सगळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे? यांच्या प्रोडक्शन मध्ये काय रोल आहे ते काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं? फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतात? वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. जसं अल्कोहोलिक बेवरेज, अल्कोहोल तयार होऊ शकते, बरोबर आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड सुद्धा तयार होते फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये, व्हिटॅमिन सुद्धा तयार होते, ग्रोथ हॉर्मोन सुद्धा तयार होते, एन्झाईम सुद्धा तयार होते, अँटीबायोटिक सुद्धा काय होते? फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तयार होते. फर्मेंटेशन म्हणजे काय? की वेगवेगळे सबस्ट्रेट असतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, फ्रुट्स असतात, फ्रूट ज्यूस असतात. त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया काय करतात? आमवण्याची प्रक्रिया करतात त्यांना, आणि आमवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय होतात? हे सगळे प्रोडक्ट काय होतात? तयार होतात. मग हे प्रोडक्ट काय आहे? हे सगळे काय? सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी तयार केलेले. हे सेकंडरी मेटाबोलाइट मायक्रो ऑर्गॅनिझम तयार करतो, पण त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला हे मेटाबोलाइट्स लागत नाही, त्यांना तिची आवश्यकता नसते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगितलं की सेकंडरी मेटाबोलाइट कोणता आहे, कोणत्या प्रकारचा सेकंडरी मेटाबोलाइट तयार होणार हे डिपेंड कशावर असते? की आपण सबस्ट्रेट कोणता वापरला आणि मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता वापरला. फॉर एक्झाम्पल घेतो आपण इथे, जर आपण घेतलं उसाची मळी घेतली आणि त्याच्यामध्ये ईस्ट, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी नावाचा ईस्ट टाकला, तर त्याच्यापासून काय मिळते आपल्याला? अल्कोहोल मिळते. ठीक आहे. त्यानंतर आपण एखादा दुसरा कोणता सबस्ट्रेट घेतला आणि त्याच्यावर एखादा बॅक्टेरिया टाकला, सपोज ऍस्परजिलस नायगर नावाचा, तर त्याच्यापासून आपल्याला ऑर्गॅनिक ऍसिड मिळते, बरोबर आहे. म्हणजे समजलं असेल सबस्ट्रेट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्यावर काय असते? कोणता सेकंडरी मेटाबोलाइट तयार होणार ते काय असते? डिपेंड असते. त्यानंतर आपण सांगितलं की जर सगळं उत्पादन आपण इंडस्ट्रियल लेवलवर करत आहोत तर आपल्याला खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम लागणार, आणि त्या खूप साऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ग्रो करण्यासाठी एक मोठं भांड लागते, ज्याला आपण काय म्हणतो? फर्मेंटर म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो याच्यामध्ये हे सब पॉइंट एका एकानं आपण पाहू, जेवढे झाले तेवढे. व्हिडिओ जास्त लंबा बनवायचा नाही आपल्याला. ठीक आहे. मग याच्यामध्ये सांगू शकतो मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इन प्रोडक्शन ऑफ मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस. ठीक आहे. अल्कोहोलिक बेवरेजेस, अल्कोहोल म्हणजे माहिती आहे आपल्याला सगळ्याला, मद्य, बरोबर आहे, ज्याला आपण दारू म्हणतो. बेवरेजेस म्हणजे काय? पेय. ठीक आहे. त्याच्यामध्ये बेवरेजेसचं पाहून घेऊ आपण. पहिल्यांदा काय असते? बेवरेज इज लिक्विड प्रिपेअर्ड फॉर ड्रिंकिंग. ठीक आहे. बेवरेज म्हणजे काय? एक प्रकारचा लिक्विड आहे जे तयार केलेलं असते कशासाठी? पिण्यासाठी. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. एक्झाम्पल आहे टी, त्यानंतर आपण सांगू शकतो कॉफी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की वाईन आहे, बियर आहे. ठीक आहे. ETC आर ऍक्ट ऍज अ स्टिम्युलंट. ठीक आहे. ते काय करतात? चालना देतात माणसाला, बरोबर. काम करण्यासाठी काय देतात? चालना देतात. ठीक आहे. म्हणून त्यांना स्टिम्युलंट म्हणून काय करू शकतो?
वापर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो अल्कोहोलिक बेवरेजेस इज द प्रोडक्ट ऑफ अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ठीक आहे. अल्कोहोलिक बेवरेजेस इज प्रोडक्ट ऑफ अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ठीक आहे. अल्कोहोलिक बेवरेजेस हे काय आहे, प्रोडक्ट आहे कशाचा, अल्कोहोलिक फर्मेंटेशन ऑफ स्पेसिफिक सबस्ट्रेट. सबस्ट्रेट तर लागणार आहे, सबस्ट्रेट लागणार, मायक्रो ऑर्गॅनिझम लागणार, त्यानंतर ते काय होणार, प्रोड्यूस होणार. ठीक आहे. काही ठराविक सबस्ट्रेट असतात, त्या सबस्ट्रेटचं आपण काय करतो, अल्कोहोलिक फर्मेंटेशन करतो, तेव्हा आपल्याला काय होतात, हे प्रोडक्ट मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो याच्यामध्ये की द यूज ऑफ मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल इज नोन फ्रॉम द वैदिक पिरियड. ठीक आहे. यूज ऑफ मायक्रोब्स in alcohol production is known from Vedic period. ठीक आहे. हे मायक्रो ऑर्गॅनिझम अल्कोहोलच्या प्रोडक्शन साठी यूज करू शकतो, हे आतापासून माहित नाही तर खूप आधीपासून माहित आहे. जवळपास 5000 BC टू 7000 BC. बरोबर आहे. 5000 वर्ष अगोदरपासून, बिफोर ख्रिस्ट. बरोबर आहे. ख्रिश्चनच्या येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 5000 वर्ष आधीच माहित होतं लोकांना की आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून अल्कोहोल प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो द ईस्ट इज यूज इन प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. ईस्ट इज यूज इन प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल like beer, wine, whiskey, rum, etc. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे अल्कोहोल आहेत त्या अल्कोहोलच्या प्रोडक्शनसाठी काय करू शकतो आपण, ईस्ट वापरू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत समजलं, सिंपल आहे. बेवरेजेस म्हणजे काय, एक पेय आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये टी, कॉफी, वाईन, बियर हे सगळं असू शकते, जे आपल्याला काय करते, काम करण्यासाठी चालणार येते. त्यानंतर सांगितलं अल्कोहोलिक बेवरेजेस हे काय आहे, अल्कोहोलिक फर्मेंटेशनचं काय आहे, प्रोडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण अल्कोहोलच्या प्रोडक्शनसाठी करू शकतो. हे आता माहित नाही झालं आपल्याला, खूप वर्ष आधी काय झालेलं आहे, माहित झालेला. ईस्ट आपण काय करू शकतो, किण्व काय करू शकतो, वापरू शकतो कशासाठी, अल्कोहोलच्या प्रोडक्शनसाठी. ज्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे अल्कोहोल आहे, हे सगळे अल्कोहोलचे प्रकार आहेत, हे प्रोड्यूस करण्यासाठी आपण ईस्ट वापरतो. कोणता ईस्ट वापरतो ते पण सांगून देतो. ईस्ट आहे एक सॅक्रोमायसेस सर्व्हिसी नावाचा, ज्याच्या माध्यमातून आपण काय करतो, फ्रूट ज्यूस जे आहे, सिरियल्स आहेत, डाळी वगैरे जे धान्य आहे त्यांचं आपण फर्मेंटेशन करतो, धान्याचं. बरोबर आहे. गहू, ज्वारी, बाजरी, मका याच्यापासून काय होत असते, हे सगळं अल्कोहोल तयार होत असते. सोबतच फ्रुट्स आहेत, ग्रेप्स आहेत. ठीक आहे. अशा फ्रुट्स पासून सुद्धा काय होतात, ऑरेंज आहे, फ्रुट्स आहे, ग्रेप्स आहेत, यांच्यापासून सुद्धा काय होतात, अल्कोहोल तयार होतात. ठीक आहे. पाहू एक नेक्स्ट पॉईंट कोणता आहे म्हटलं, ईस्ट आहे. ईस्ट सॅक्रोमायसेस सर्व्हिसी is used for fermentation of fruit juice and cereals for alcohol. ठीक आहे. सॅक्रोमायसेस सर्व्हिसी नावाचा काय करतो आपण, ईस्ट यूज करतो कशाला, फर्मेंट करण्यासाठी, फ्रूट ज्यूसला किंवा सिरियल्स जे धान्य आहे त्यांना, आणि कशासाठी, अल्कोहोल मिळवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर डिफरंट ट्रॅडिशनल फूड्स अँड ड्रिंक आर ऑल्सो प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन. बरोबर आहे. फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधून आपण काय करू शकतो, वेगवेगळे फूड आणि ड्रिंक सुद्धा काय करू शकतो, तयार करू शकतो. फूड कोणते आहे, इडली, ढोकळा. बरोबर आहे. हे सगळे काय फर्मेंटेशन करूनच आपण काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. सोबत ड्रिंक कोणते आहेत, जे वाईन आहेत. बरोबर आहे. अल्कोहोल सगळे हे सुद्धा काय करू शकतो आपण, फर्मेंटेशनच्या माध्यमातूनच काय करू शकतो, तयार करू शकतो. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे, ट्रॅडिशनल ड्रिंक इन कोस्टल रिजन ऑफ इंडिया. ठीक आहे. कोस्टल रिजन ऑफ साऊथ इंडिया म्हणू शकतो. साऊथ इंडिया मध्ये दक्षिण भारताच्या समुद्र किनारपट्टीवर एक ट्रॅडिशनल ड्रिंक तयार केले जाते बाय द फर्मेंटेशन
बाय fermentation of sugar sap of coconut and palm tree. ठीक आहे. ताडाचं झाड जे असते आणि नारळाचं झाड जे असते याच्यापासून शुगर सॅप काढला जाते, बरोबर आहे. ते त्या नारळामध्ये जे पाणी असते, त्यानंतर त्या ताडामध्ये जे पाणी असते ते काढलं जाते, त्याला फर्मंट केलं जाते आणि त्याच्यापासून एक ड्रिंक बनते. ट्रॅडिशनल ड्रिंक आहे कुठचं, साऊथ इंडियामधलं, ज्याला आपण जनरली ताडी सुद्धा काहीतरी म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारचं ते एक ड्रिंक सुद्धा काय केलं जाते, फर्मेंटेशनच्या प्रोसेस मधूनच तयार केलं जाते. सोबतच आपण जे पॉप्युलर काय म्हणतो अल्कोहोल आहे, कुठलं गोवामधलं जे पॉप्युलर काय आहे अल्कोहोल आहे, ज्याला आपण फॅनी म्हणतो, हे सुद्धा फर्मेंटेशनच्याच माध्यमातून केलं जाते. फर्मेंटेशनच्याच माध्यमातून तयार केलं जाते. आणि फर्मेंटेशन कसं करतो आपण, कशाचं करतो, पेडी सेल ऑफ कॅश्यू फ्रूट, बरोबर आहे. गोवामधली जे फेमस अल्कोहोल आहे फेनी नावाचं, ते काजूचे जे देठा असतात त्या काजूच्या देठाचं फर्मेंटेशन केलं जाते आणि त्याच्यापासून हे अल्कोहोल तयार केलं जाते फेनी नावाचं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय होतात, काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला मदत करतात. म्हणून आपण सांगितलं मायक्रोब्झिन इंडस्ट्रियल प्रोडक्शन, आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे सगळे अल्कोहोल काय केले जातात, तयार केले जातात. ठीक आहे. त्यानंतर मायक्रोब्झिन इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधलाच एक दुसरा पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आपण याच्यामध्ये घेऊ शकतो बी नंबरचा, प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून आपण काय करू शकतो, ऑर्गॅनिक ऍसिड सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये सांगू शकतो मायक्रोब्स आर हेल्प इन प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. ठीक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम मदत करतात ऑर्गॅनिक ऍसिड तयार करण्यासाठी. ठीक आहे. याच्यामध्ये सांगू शकतो ग्लुकोज और एंड प्रोडक्ट ऑफ पायरुविक ऍसिड इज यूज फॉर प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. ठीक आहे. ऑर्गॅनिक ऍसिडच्या प्रोडक्शनसाठी ग्लुकोज वापरला जाते किंवा पायरुविक ऍसिडचा एंड प्रोडक्ट काय केलं जातं, यूज केला जातो. ठीक आहे. पण डिफरंट ऑर्गॅनिक ऍसिड दिलेले आहे, ऑर्गॅनिक ऍसिड आणि मायक्रो ऑर्गॅनिझम दिलेले आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक ऍसिड दिलेले आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कोणता ऑर्गॅनिक ऍसिड कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम तयार करतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये पहिला आहे सायट्रिक ऍसिड किंवा सिट्रिक ऍसिड सुद्धा ज्याला म्हणतो. सायट्रिक ऍसिड तयार करून दिलेला ऑर्गॅनिझम आहे ऍस्परजिलस नायगर. ठीक आहे. ऍस्परजिलस नायगर नावाचा बॅक्टेरिया आहे जो काय करतो, सायट्रिक ऍसिड तयार करून देतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ग्लुकोनिक ऍसिड. ग्लुकोनिक ऍसिड सुद्धा कोण तयार करून देतो, ऍस्परजिलस नायगर नावाचाच बॅक्टेरिया तयार करून देतो. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये दिलेला आहे, पुढे आपण सांगू शकतो याच्यामध्येच आहे एक बॅक्टेरिया आहे रायझोपस आयरिझस नावाचा. ठीक आहे. नावाचा त्याच्यापासून आपल्याला मिळते फ्युमॅरिक ऍसिड. आणि नेक्स्ट एक ऍसिड आहे ऍसिटिक ऍसिड, ज्याला विनेगार सुद्धा म्हणतात. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड मिळते आपल्याला एका बॅक्टेरिया पासून ज्याचं नाव आहे ऍसिटोबॅक्टर ऍसिटी. ठीक आहे. ऍसिटोबॅक्टर ऍसिटी. ठीक आहे. हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो याच्यावरच की सायट्रिक ऍसिड कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतो. ठीक आहे. किंवा ग्लुकोनिक ऍसिड कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतो, ऍसिटिक ऍसिड कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सांगावं लागतं, एमसीक्यू विचारले जातात त्याच्यावर. ठीक आहे. ऍसिटिक ऍसिड इज ऑब्टेन फ्रॉम दिस मायक्रो ऑर्गॅनिझम. हे सगळे दिलेले राहणार. त्याच्यापैकी राईट आन्सर कोणता, ऍसिटोबॅक्टर ऍसिटी. ठीक आहे. हे सगळे ऍसिड जे आहे ते वेगवेगळ्या कामासाठी काय केले जातात, नंतर युज केले जातात. ठीक आहे. सिंपल होता आजचा टॉपिक मायक्रोब्झिन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रीमध्ये जेवढे पण प्रोडक्ट घेतले जातात ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्याच मदतीने घेतले जातात. त्यामध्ये सुद्धा त्यांची फर्मेंटेशनची प्रोसेस काय करते, मदत करते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिला टॉपिक पाहिला इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधला प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बेव्हरेजेस, बरोबर आहे. मद्य
वेगवेगळ्या प्रकारचे काय आपण मादक पेय तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो. आणि नेक्स्ट पाहिला त्याच्यामधला प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे ऍसिड तयार करण्यासाठी सुद्धा काय करतो, घेतो. ठीक आहे.